तर नमस्कार मित्रांनो, तर बघा तर मी आलेलो आहे या गट्टूच्या कारखान्यामध्ये आणि गट्टूचा कारखाना आहे बघा तर तुम्ही. तर हे आहे भुसा, या भुसापासून हे गट्टू बनवतात. तर मी तुम्हाला गट्टू दाखवतो. तर हे बघा, असे गट्टू असतात बघा, टाकाऊपासून टिकाऊ बनवतात. आणि हे गट्टू आपल्या कारखाना असते साखर कारखाना, त्याच्या बॉयलरला कामी येतात. तर आपण जाऊ, चला तर तुम्हाला बाहेरचं प्रोसेस दाखवतो मी. तर काल रात्री पाणी पडल्यामुळे खूप सारा चिखल झालेला आहे आणि खूप जोरदार पाणी होतं. तर हे काय भुसा आहे, हे वेस्ट ऊसाचा रस बनतं आहे. आणि आपल्या कारखान्यामध्ये, साखर कारखान्यामध्ये हे भुसा जे असतो तो वेस्टेज निघतो आहे आणि या भुशापासून हे बनवतात. तर हे बघा तुम्ही, काल रात्री ओला झाला सका भुसा, पाणी खूप पडलं होतं. चला तर मी तुम्हाला सर्व काही दाखवतो. आणि मी आलेलो आहे या माळवट्याच्या जवळच्या कारखान्यामध्ये. आणि इथं आहे सर्व भुसाचा कारखाना, म्हणजे भुसापासून लाकडासारखे गट्टू बनवतात गोल गोल, ते तुम्हाला दाखवलेले आहेत तसे. तर काय बघा, महिंद्राचं आहे एक ट्रॅक्टर, त्याला पुढे लोडर लावलेलं आहे. तर कमेंट करून सांगा तुम्ही, तिथे एक माणूस काम करत आहे. तर बघा केवढी मोठी फॅक्टरी आहे, एवढी मोठी फॅक्टरी, आणि बघा गट्टू बनवत आहेत. चला तर मी तुम्हाला सर्व काही दाखवतो. तर हे जे भुसा आहे हे सोयाबीनचं आहे आणि हे जे आहे ते ऊसाचा भुसा आहे. तर दोन्ही भुशाला मिक्स करून त्याच्यामध्ये केमिकल टाकून तर तसे ते गट्टू बनवतात. आणि या एवढ्या फॅक्टरीला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करत जा, कारण तुमच्या एका लाईक आणि एका सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळतं आणि आम्ही असेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहू. तर हे बघा सर्व काय भुस्सा आहे. आणि तिकडं वीटभट्टी आहे, वीटभट्टी. तुम्हाला वीटभट्टी पण दाखवतो मी. सर्व काय भुस्साच आहे. खूप खूप लांबून इथे भुस्सा येत असतो आणि इथं गट्टू बनतात. काल रात्री पाणी पडल्यामुळे वीटभट्टी जी असती त्याला झाकून ठेवलेलं आहे, कारण पाणी पडल्याच्या नंतर विटा खूप खराब होतात. तर हे बघा, तर हे कच्च्या विटा बघा तुम्ही कशा असतात बघा, सिमेंटसारख्या कच्च्या विटा बघा तुम्ही बघू शकता. आणि याला इथं ही जे वीटभट्टी जी असती याला लाकडं बघा, मधामध्ये लाकडं असतात. आणि हे लाकडं लावून याला जेव्हा पेटतात तेव्हा मग हे जळून लाल ईट तयार होती. बघा लाल ईट तुम्हाला दाखवतो. हे बघा पक्की ईट, पक्की वीट. आणि ही जी आहे ही जे कच्ची वीट आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे जे माल जे असते हे, याचा माल मी तुम्हाला दाखवतो. चला पुढे. हे बघा, हे आहे, हे बघा ही भट्टी. हे जे सर्व काही विटा आहेत या चांगल्या पकलेल्या विटा आहेत. तर हे बघा इथं पण भुसा लागत असते काम करायला. इकडं खूप मोठी भट्टी आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. तरी बघा हे बारकी JCB आहे आणि इकडं सर्व काय माती आहे. ते काळं काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. हे बघा हे सर्व काय माती आहे आणि या मातीपासून विटा बनवतात. तर मी तुम्हाला विटा बनवलेला दाखवतो. तर आपल्या मनात विचार असतो की विटा एवढ्या चोपड्या कशा येतात. तर विटाचे काही साचे असतात बघा तुम्ही. हे बघा विटाचे काहीतरी साचे, याच्यामध्ये नाव असते. हे बघा तुम्ही बघू शकता साचे. हे बघा साचे, याच्यामध्ये काहीतरी नाव आहे IAS. तर हे काहीतरी कंपनीचं नाव असतं. आणि हे बघा रात्री पाणी आल्यामुळे विटा सर्व काही झाकून ठेवलेले आहेत.
बघू शकता तुम्ही. आणि विटामध्ये जे साचे असे करतात म्हणजे विटा लावल्याच्या नंतर, तर हे जे असतं वारं जाऊन ऊन जाऊन हे पक्क्या होतात. पक्क्या झाल्याच्या नंतर मग तिकडं मग भाजतात त्या विटाला. तर बघू शकता रात्री पाणी पडल्यामुळे विटा खूप साऱ्या खराब झालेल्या आहेत. नाहीतर विटा खूप चांगल्या होतात. चला तर मग आपण आपल्या जाऊ तिकडं. तर मी खूप लांब आलेला आहे. तर मित्रांनो, तर आजच्यासाठी तुम्ही म्हणत असताल इतका दिवस झाले व्हिडिओ का नाही आला, तर खूप सारे काही काम होतं आणि शेतामध्ये खूप काम लागलेलं आहे, म्हणून 4-5 दिवस झालं माझा व्हिडिओ येत नाही. चला तर आपण जाऊ आपल्या फॅक्टरीकडं. हे जे सारे ट्रक जे आहेत ते याचे ट्रक आहेत भुश्याचे. आणि भुस्सा इथे येतो आणि माप करतात. वजन केल्याच्या नंतर भुस्सा डबल इथे येते आणि इथून ते गट्टू बनवतात. चला तर मग भेटू आपण उद्याच्याला पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहा.